नमस्कार. आज आपण श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन का साजरा केला जातो हे बघूयात. श्री स्वामी समर्थ, मुंग्यांचं वारूळ आणि स्वामी महाराज. आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील निबिड अरण्यात एकांतस्थळी श्री स्वामी समर्थ काष्ठसमाधीत निमग्न होते. श्री स्वामी समर्थ यांच्या शरीरावर वेली, झुडपे आणि मुंग्यांचं वारूळही झालं होतं. तरीही श्री स्वामी समर्थ यांनी समाधीभंग केली नाही. त्यावेळेस एके दिवशी एका लाकूडतोड्याने वारुळावरील वेलीवर लाकूड तोडताना घाव घातला. तो घाव वारूळ फोडून श्री स्वामी समर्थ यांच्या मांडीवर बसला. लगेचच स्वामी समर्थांच्या मांडीतून रक्ताची धार उडाली. लाकूडतोडा भयभीत झाला आणि श्री स्वामी समर्थ यांची समाधी भंग झाली. स्वामी समर्थ देहभानावर आलीत. स्वामी समर्थांनी लाकूडतोड्याला अभयदान दिले. इथेच श्री स्वामी समर्थ तपस्या सोडून विश्वकल्याणासाठी बाहेर पडलेत. हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होते. तसेच स्वामींचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला, कधी झाला याची नोंद आजपर्यंत कुठेही आढळली नाही आणि स्वामींच्या बोलण्यातूनही या गोष्टीचा कधीही उलगडा झाला नाही. त्यामुळे आपण श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन साजरा करतो. श्री स्वामी समर्थ.